मैं काही येत राहता तो बापू बा अरे रावणा, मी तुझ्या सदैव कशा करिता आलो तू मला का म्हणून विचारित जाईस? यावरून तुझ्या बुद्धीत काहीतरी भ्रम झाला असावा. अद्याप युद्ध प्रसंग टाळावा म्हणून रामाचा दूत म्हणून तुझ्या जवळ शिष्टाई करण्याकरिता आलो आहे. रावणा, मी सांगतो ते तू नीट श्रवण कर. या जगी नरदेह प्राप्त झाला असता या त्रिभुवनात आपली सत्कीर्ती राहील असे वागावे. विचाराने दुर्बुद्धीचा त्याग करून चांगली वासना धरावी. कुणाची अवहेलना करू नये. दृष्ट वचन कधीही बोलू नये. वेदवचनाप्रमाणे सर्व सत्कर्मे करावीत, पण मी करता असा अभिमान धरू नये. दुसऱ्याचे धन अथवा स्त्रिया यांचे ठाई कधी आसक्त होऊ नये. आपल्या दैवे करून अफाट द्रव्याने भाग्य उदयास आले तरी तीळ मात्र गर्व करू नये. तसेच काळगतीने दारिद्र्य आले तरी धैर्य मात्र सोडू नये. हे दशानना, यासाठीच माझे वचन ऐकून रामाबरोबर सौख्य करून त्याची जानकी त्यास अर्पण कर आणि या लंकेचे राज्य सुखाने कर. तू ज्याची आराधना करतोस तो शिवरामाचे निरंतर ध्यान करीत आहे. रामाबरोबर वैर धरशील तर स्वामिद्रोही होशील. शतकोटी अपराध करणारा जरी रामास शरण गेला तरी प्रभू रामचंद्र त्याच्यावर प्रीती करतो. तू वेदांगी जाणणारा असता अरे असा अत्याचारासारखा का वागतो? जानकी आपली कन्या असे म्हणून त्या विषकंठ मित्रास अर्पण कर, म्हणजेच तो तुझवर पूर्ण कृपा करून तुझला भीती रहित करील. अरे पालेका मरकटा, तू शिष्टाई करण्यासाठी आला. तू कोणाच्या कोण ते अगोदर सांग. अरे रावणा, ज्याने तुला काखेत दाबून चारही समुद्राचे स्नान घातले तो वाली माझा जनक होय. अरे दुर्जना, लहानपणी मी तुझ्या तळी दिशा माझ्या मूत्रोदकाने भिजवल्या होत्या. ते तुला आठवत नाही काय? तुझा बाप माझ्या पित्याकडे येऊन तुला भिक्षा मागून घेऊन गेला होता. त्या वलीचा पुत्र मी अंगद रामाकडून तुला विचारण्याकरिता आलो आहे. अरे ज्याने द्राटिका सुबाहूला मारले आणि तुझ्या उरावरील धनुष्य उचलला त्या रामपंतनाची वस्तू जंबुकाने चोरून आणले म्हणून तुझा शोध करीत राम सुळे चला आला आहे. तू जानकीस परत येऊन रामाला शरण जा, म्हणजेच तू सुखाने चिरकाल करशील. अरे मरकटा, मी माझ्या कुंभकर्णाला सांगून तुझ्या राम लक्ष्मणास एका क्षणात घेऊन टाकेल. 30 कोटी देव ज्याने बंदीखान्यात ठेवले अशा रावणापुढे तुझ्या रामाची का अभिषेक? सर्पमस्तकीचे हरण केलेला मनी एक वेळ परत देऊन टाकेल, परंतु जानकी रावणाकडून मिळणे कठीण आहे. अरे माझा पिता, अरे धम्मानीचा, ज्याने असंख्य रजनीचरांचा 7 पुत्र मारून इंद्रलितास लग्न भुयारात कोंडून ठेवले होते, त्यावेळेस कुठे गेला होता तुझा पराक्रम? अरे तो जानकीकडे तुला शिक्षा देण्याकरिता पुन्हा आला आहे. अरे रावणा, एकदा कारण युद्धात आरंभ झाला म्हणजे त्यात असंख्य राक्षसांच्या आहुती पडतील व तो यत्न करता व भोगता तुझी पूर्ण आहुती देईल हे लक्षात ठेव. हे वनचरा,
तू केवळ फुभार आहे फुभार. तुझ्या बापाचा वध केला आणि तुझी आई त्या सुग्रीवास दिली. रामाचा तुझ्याकडून सूड घेतला जात नसेल तर समुद्रात जाऊन जीव दे, अन्यथा माझ्या पाठीशी ये. मी सुग्रीवाचा वध करून तुला किष्किंधेचे राज्य देईल. अरे अरे सुग्रीवा, राम आणि लक्ष्मण माझे शत्रू असता त्यांच्या पक्षात राहून तू माझ्याकडे शिष्टाई करण्यात आला आहे काय? माझा पिता रामबाणाने मुक्त झालेला आहे. तू आपले इतके शूरत्व दाखवतो तर माझा पाय जमिनीवर जो कोणी उचलाय त्या असंच जानकी अर्पण करीन व रमा सैन्याचे